केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. ह्या गोष्टीची खरंच आज इतकी आठवण येते ना. आजी आम्हाला नेहमी सांगायची की काहीतरी करून बघा, नक्कीच त्यात तुम्हाला यश मिळेल. पण आम्ही होतो ना, कसं लहानपणी कसं अल्लड असतं माणूस, तर एवढं लक्ष देत नव्हतं काय होणार आहे तरी. पण आता ती गोष्ट इतकी म्हणायला लागते ना, की खरंच जर केलं असतं ना तर काहीतरी झालं असतं. म्हणूनच ते आज विचार मनात आणून काहीतरी नवीन सुरुवात करायची. म्हणून रोजची एक नवीन सुरुवात म्हणून रोजचा एक नवीन व्हिडिओ बनवावाच लागतो. तर चला, आज बनवली होती कारल्याची भाजी. त्यासाठी मी कारले छान बारीक बारीक कापून घेतली आणि त्याला मस्त मोहरी टाकून आणि डायरेक्ट फोडणी दिली. मी उकडत वगैरे नाही कारली. आणि त्यानंतर जे मी आधी लसूण, खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतले ते त्याचा छान दाणेदार कूट बनवून घेतला आणि तो त्याच्यामध्ये ॲड केला. वरून मसाले ॲड केले. मसाले तुम्हाला पाहिजे ते ॲड करा, मीठ टाका आणि नंतर चिंच गुळाचं पाणी पण त्यामध्ये ॲड करा. एकदम भन्नाट रेसिपी बनवून तयार होते, जी पोळीसोबत खा की भाकरीसोबत खा आणि 2 दिवस आरामात नक्की ठेवा, खराब होत नाही.